हाय सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। चला आज बनवूया तांदळाची भाजी। याला स्वच्छ धुवून घेतले, धुतल्यानंतर असं बारीक कट करून घेतले। बारीक कट केलं ना खायला पण चांगलं येते, मोठं असलं की खायला चांगलं येत नाही, म्हणून असं बारीक कट करून घेतले। चला आता याला बनवूया। गॅस पेटवते, कढई ठेवते याच्यावर आणि तेल घालते। तेल कडू द्यायचं आणि याला घालते मिरची घातल्यावर जपून, नाहीतर ते तेलात तडतडते, उडते, उडायची शक्यता लय असते ना, उडते ते। घालायचं त्याच्यात लसूण, चांगलं काढल्यावर लसूण घालून घेतली, चांगलं भाजून घ्यायचं लसूण मिरची। भाजल्यानंतर याच्यात सगळी भाजी घालून घेते, थोडी थोडी करून सगळी भाजी घालते। सगळं घालून घेतली भाजी सगळी। त्याला खालवर करून चांगलं शिजवून घ्यायचं। चला आज दोडक्याची भाजी केल्या। भाजीत कालवणात, भाजीत तांदळाची भाजी, कालवण दोडक्याचं कालवण केलं। हे बघा, दोडक्याच्या कालवणात मी शेंगा आणि थोडंसं खोबरं घातले, शेंगदाणा भाजून घेतल्या। यात घालते दोडका, भाजून घेते चांगल्याने, भाजायला घातले। चांगलं भाजून घ्यायचं दोडका, कच्च्यात न करणे, थोडंसं भाजून घेते। तर दोडका भाजूस तर हे वाटण करून घेते। वाटण केले बघ, पाणी घालायचं नाही, बिना पाणी घालता दोन्ही बी वाटण करून घ्यायचं। खोबरं आणि शेंगा, जिरं ते काय नाही घालत मी, दुसरं जिरं पावडर ते केल्या। दोडका काढून घ्यायचा, त्याच कढईत थोडंसं आणि थोडंसं तेल घालायचं, त्यात टाकायचं मोहरी, जिरं आणि लसूण, टमाटर टाकायचं, चांगलं भाजून घ्यायचं। चांगलं भाजून घ्यायचं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून भाजून घ्यायचं। मीठ टाकलं ना ते चांगलं लगेच टमाटर पाणी सुटते आणि लगेच भाजते। मीठ टाकले, चांगलं भाजून घ्यायचं। आता परतून चांगलं भाजले, जेवढं फोडणी चांगलं होते ना तेवढं कालवण छान लागते। त्याच्यात टाकते हळद पावडर, थोडीशी टाकली हळदी, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, सांबार मसाला कोणचं बी टाका चालते, गरम मसाला, सांबार मसाला, तर गरम मसाला टाकते, यूज करते। लाल तिखट टाकले आणि भाजलेले दोडका टाकले, सगळं घालून घेतलं आणि याला चांगलं मिक्स द्यायचं। मला दोडके सुकं आवडत असलं तर या स्टेपलाच असं झाकून ठेवायचं, थोडंसं वाटण घालून। आम्ही आमटी खातो म्हणताना आमटी करणार, त्याला वाटण घातले वाटल्याला आणि चांगलं मिक्स द्यायचं। ते वाटलेला मिक्सर भांड्यात त्यातच पाणी घालून ते घालून घेतले आधी, नंतर आणि थोडं पाणी घालून वाढवणार आहे मी। भातावर चपातीवर खात असलं तर एवढंच ठेवायचं। आता मी पाणी घालून वाढवले, आम्हाला पातळ, जरा थोडीशी पातळ लागते आमटी। त्याला बघा चांगलं मिक्स द्यायचं, एवढं पातळ केलं। हे बघा आमटीचं कलर कसं आलं आहे,
छान वास तरी भारी सुटलं आहे. चला आता भाकरी करून घेऊ. पीठ मळली, चाळून घेते. थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेते. मी थंड पाण्यानंच मळते, गरम पाणी घेत नाही. हे बघा मळून घेतली, मस्त पीठ असं मळून घेतली. हिची होते 4-5 भाकरी. आम्ही पातळ भाकरी करतोय. तर भाकरी थापून घेते. भाकरी गोल असं थापून घेतल्यानंतर तव्यात टाकून पाणी लावते. फिरवून टाकले बघा भाकरी कसं फुगते बघा. आमची गावाकडची गावरान रेसिपी बघितला का? गावाकडची भाकरी कसं ठमठम फुगते. चला आता ताट करते, या जेवायला तुम्ही बी. त्याला दोडक्याची आमटी आहे, तांदळाची भाजी, ज्वारीची भाकरी, तोंडी लावायला कारलं भाजले आणि मेथीची भाजी. असं आहे जेवायला आज. या सगळं बरं का. ह्याच्यातलं काय मेनू आवडलं तुम्हाला नक्की सांगा.